स्नेनिल चार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, शिक्षक भरती 2026 या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजी करता सर्वात जास्त संधी मिळणार नवीन पत्रक शासनाचं जारी केलेलं आहे. विद्यार्थ्यांना या संदर्भातील अजूनही काही विद्यार्थी जे आहेत त्यांना याबद्दल माहिती नाही, त्यांना ते सर्व क्लिअर काय आहे ते आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. तर बघा, या ठिकाणी संपूर्ण दिलेलं आहे. हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक आपल्यासाठी आलेलं आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातील कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या संदर्भातलं हे शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासनाचा हे शासन निर्णय पहा 24 तारखेमध्ये आलेला आहे. आपल्याला संदर्भ सुद्धा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याचा हे संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, बघा, शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकामध्ये सर्वात महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे की सेमी इंग्रजी जी आहे, सेमी इंग्रजी ज्या शाळा आहेत की त्यासाठी कोण विद्यार्थी लायब्ररी राहणार आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आधी जे विद्यार्थी डीएड बीएड इंग्रजी करायचे त्या विद्यार्थ्यांना मात्र काहीच फायदा त्या ठिकाणी होत नव्हतं, कारण जे विद्यार्थी 8वी 9वी 10वी किंवा जे काही शिक्षण घेतलेलं आहे माध्यमिक शिक्षण आणि त्यानुसारच त्यांना ती संधी मिळायची. परंतु हे जे माध्यम जे काही शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जी आहे ते जर तुम्ही इंग्रजीतून करत असाल तर त्याचा काही तुम्हाला व्हॅल्यू नव्हतं, पण आता मात्र आपल्याला ती संधी उपलब्ध झालेली आहे. बघा, इथं काय म्हटलेलं आहे, इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी आणि इयत्ता 9वी ते 10वी या गटांसाठी त्याच माध्यमाच्या सेमी इंग्रजी वर्गांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी माध्यमासह पहा, इंग्रजी माध्यम ही सुद्धा त्याची व्यावसायिक अर्हता आहे. त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल किंवा कन्नड असेल इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा द्वितीय भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घ्यावी. पहा, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी टाकलेला आहे. म्हणजे आधी काय व्हायचं, जर तुम्ही माध्यम इंग्रजी असेल तर तुमचं सेकंड लँग्वेज तुमची कोणाची मराठी असेल, कोणाचं हिंदी असेल, कोणाची उर्दू असेल, कोणाची कन्नड असेल, तर ते त्या द्वितीय भाषा ज्यांचा विषय आहे त्यांना सुद्धा त्यात ज्यांनी उत्तीर्ण केलेली आहे, म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं जे माध्यम असेल, एखाद्याचं इंग्रजी माध्यम असेल पूर्ण, परंतु सेकंड लँग्वेज ती मराठी घेतात, कोणी उर्दू घेतात, कोणी हिंदी घेतात, तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना मात्र आता संधी मिळायला लागलेली आहे. ठीक आहे. दुसरा विषय काय म्हणताय बघा, 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. पहा, इंग्रजी माध्यमातून सुद्धा त्याची अर्हता पूर्ण केलेली आहे. म्हणजे काय, ज्यांचं इंग्रजी डीएड किंवा इंग्रजी बीएड झालाय त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही त्या मात्र 12वी विज्ञान, BA, MA इंग्रजी विषय, BSc, MSc अशी अर्हता धारण केली असेल तर अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. पहा, जर जागा या भेटल्या नाहीत, हे जर शिक्षक भेटले नाही पहिल्या नंबर मधले मराठी आणि इंग्रजी द्वितीय भाषावाले आणि इंग्रजी माध्यमातून डीएड झाले किंवा बीएड झालेले हे दोन्ही अर्हता नसणारे जर नाही भेटले तर आपल्याला त्या ठिकाणी काय केलं जाईल, तर त्या ठिकाणी ज्यांचं 12वी विज्ञान शिकलेले आहेत, ज्यांनी BA किंवा MA इंग्रजी केलेलं असेल किंवा ज्यांनी BSc किंवा MSc केले असेल असे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे, असं या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे हे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभरच आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे जागा शिल्लकच राहतील किंवा विद्यार्थी उपलब्धच होतील नाही असं होणार नाही, कारण हे मेजॉरिटी विद्यार्थी हे पहिल्याच या गटामध्ये येतात. म्हणजे यांचं माध्यम हे इंग्रजी माध्यम झालेलं आहे आणि सेकंड लँग्वेज सुद्धा त्यांची लँग्वेज असू शकते. असे विद्यार्थी आणि जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून किंवा डीएड झाले असतील किंवा बीएड झाले असे दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध भेटतील. आणि शेवटचा हे चान्स म्हणजे हे सेकंड चान्स असणार आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना नाहीच जर संधी मिळाली, उमेदवारांना संधी नाही मिळाली किंवा उपलब्ध नसले तर मग हे या पद्धतीचे त्या ठिकाणी विद्यार्थी यांना मिळणार आहे. अशा पद्धतीचे हे शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे
आणि हा शासन निर्णय आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाचा होता. आता मात्र विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे. सेमी इंग्रजीच्या माध्यमांच्या विद्यार्थ्यांकरिता भरघोस जागा या आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांची त्यानुसार विद्यार्थ्यांना संधी आहे तर ते संधीची या ठिकाणी वर्णी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आपल्यासाठी खूप खूप या बंपर भरतीमध्ये आपल्यासाठी शुभेच्छा असणार आहे, कारण नवीन पत्रिकाच्या माध्यमातून शासनाने हे दाखवून दिलेलं आहे की आपल्यासाठी ते चांगलं असणार आहे. तर हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.